सुभाष, एक तरफ काटई और एक तरफ सोना देवी टेमगर। सोना देवी टेमगर टीम अच्छे फॉर्म में है, खास तौर पर श्याम चौधरी, चाहे फिर वो ग्रामीण क्रिकेट में खेले या फिर सिटी क्रिकेट में। कल भादवड़ में जो टूर्नामेंट समाप्त हुआ वहां पर भी वो प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे। अगदी बरोबर. आणि आमचे सहकारी समालोचक काल भादोरे मैदानावर संदेश पाटील भेवंडीकर यांनी नक्कीच सोनादेवी टेमगर संघाचा एक उल्लेख केला होता की 15 दिवसामध्ये या संघाचे फॅन फॉलोअर्स खूप वाढलेले आहेत. 15 दिवसामध्ये या संघाने अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे. इस एक हडल वहां पर मैदान के बीच में सोना देवी टेमगर टीम की नजर आई। उसके बाद खिलाड़ी धीरे धीरे अपना अपना स्थान लेने की तैयारी में, ये जरूरी होता है। एक आपकी जो एकजुटता होती है वो बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आफ्टर ऑल ये खेल एक या दो खिलाड़ियों का खेल नहीं है, इट्स अ टीम गेम। और कहा भी जाता है कि टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क। यानंतर मित्रांनो आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर एका बाजूला वॉलप भादवड करेश म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव, हे दोन स्टार प्लेयर आपल्याला पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळतील. भादवड विपक्ष धानेव हा सामना आपण पुढील सामना पाहणार आहोत. तो कई स्टार खिलाड़ी आज पुगाव में खेल रहे हैं। सुबह के सत्र में गोरसई बी टीम को हमने एक्शन में देखा है। पिछला मुकाबला वसई फाटा टीम जो काफ़ी दूर से वसई से यहाँ पर आई है, उनका भी अच्छा प्रदर्शन रहा है, उन्होंने मैच जीता है। और इस मैच में काटई के सामने सोना देवी टेमगर टीम की चुनौती। टेमगर टीम ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। काटई के सलामी बल्लेबाज हर्षद और उनके साथ साहिल। हर्षद पहली गेंद का सामना करते हुए, पहला ओवर लेकर किशन मात्रे। पहली गेंद फुल टॉस है, जहां पर शायद खेलना चाहते थे कवर्स में, वहां पर खेल नहीं पाए, थोड़ा सामने खेला था। और इससे पहले कि फील्ड किया जाता वाइडिश मिड ऑफ की तरफ, एक रन लेने का अवसर। अब स्ट्राइक साई के पास है, जहां साई आए हैं ओपन करने के लिए। कट करने की कोशिश, अच्छी गेंद दी है ऑफ स्टंप के बाहर, ज्यादा रूम नहीं था कट लगाने के लिए, पूरी तरह से आदर्श गेंद नहीं थी। और बिल्कुल गुड लेंथ से भी हल्का सा आगे रखा था, स्लाइटली पुलर लेंथ ऑफ स्टंप के करीब थी, बैट्समैन को बीट करती हुई निकल गई। किशन मात्री के पास अच्छी रफ्तार है, अच्छे ऑलराउंडर है किशन। इस बार अतिरिक्त उछाल, बहुत बढ़िया गेंदबाजी, फिर से बीट किया। अगदी बरोबर आहे. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर उचले घेतो आणि ही चित्र नक्कीच या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. जी हाँ, हम जरूर चर्चा कर रहे हैं कि ये बैटिंग विकेट है, लेकिन ऐसा नहीं कि गेंदबाजों के लिए कुछ भी नहीं है। गेंदबाजों के लिए भी थोड़ी बहुत सहायता है, खासतौर पर तेज बॉलर्स के लिए। आगे निकले थे लेकिन गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए। बहुत ही शानदार गेंदबाजी। गेंदबाज कुछ ज्यादा अधिक करने का प्रयास नहीं कर रहे हैं, चीजों को उन्होंने सिंपल रखा है। ऑफ स्टंप के बाहर गुड लेंथ के आसपास ही गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं, और कहीं ना कहीं बाकी का काम पिच कर रही है। जिस तरह से गेंदें तेज निकल रही है, और वैसे भी तेज बॉलिंग के लिए हमेशा जाने गए हैं किशन मात्रे। अच्छी शुरुआत देते हुए सोना देवी टेमगर टीम को, साई कहीं ना कहीं दबाव में। इस बार शफल करते हुए खेला है, हुक कर दिया गेंद को इनफील्ड के ऊपर से, खिलाड़ी पीछा कर रहे हैं लेकिन आउटफील्ड बहुत तेज है यहाँ पर पोगाव में। 4 रन। पहिलाच चौकार आपण या इनिंग मधील पाहतोय साई याच्या बॅट मधून, आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून झालेली, धावपलकर 5 धावा। काफी ज्यादा दबाव बन रहा था सही पर, क्योंकि इससे पहले 3 डॉट गेंदें खेली थी उन्होंने, लेकिन इस बार अच्छा पैंतरा यूज किया। ऑफ स्टंप के बाहर निकल आए, क्योंकि कहीं ना कहीं गेंद की लाइन में वो नहीं थे, जिस वजह से गेंद बल्ले पर नहीं आ रही थी। इस बार गेंद के लाइन के अंदर आकर गेंद को हुक कर दिया था। पहले ओवर की अंतिम गेंद लेकर गेंदबाज किशन मात्रे। इस बार पटकी हुई गेंद, उछलते हुए खेलना चाहते थे, हालांकि वाइट गेंद है। स्कोर बढ़ता हुआ काटाई टीम का 6 रन बिना किसी नुकसान के। भावेश सुनील पाटील यांच्याकडून या आयोजनासाठी आणि काटे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. किशन एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। इस बार घुमाया है ऑन साइड में, डीप में खिलाड़ी मौजूद है, लेकिन ओहो पूरी तरह से गेंद तक पहुंच नहीं पाए। गेंद बाउंड्री की तरफ जा रही है और नहीं रोक पाए फील्डर। 4 रन और। तर दुसरा चौकारी साई याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो, आणि चौकारीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते, 10 धावा।
किशन की शुरुआत लाजवाब रही थी। पहली 4 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया था, लेकिन अंतिम 2 गेंदों पर 9 रन खर्च किए उन्होंने। तो यही क्रिकेट का खेल है, पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है और ये एक अच्छी शुरुआत कही जा सकती है काटई टीम के लिए। पहले ओवर के बाद 10 रन बिना किसी नुकसान के। नारायण स्मृती भादोड संघाचा संघनायक आणि गावदेवी स्पोर्ट्स दानव संघाचा संघनायक पुढील सामना या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. भादोड संघाचा संघनायक आणि दानव संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या व्यासपीठासमोर यायचं आहे, कारण या इनिंग नंतर लगेच नाणेफेकी केली जाईल. नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए अल्पेश चौधरी घाट घाट का पानी पी चुके हैं। बहुत अनुभवी गेंदबाज, अनुभवी ऑलराउंडर है अल्पेश चौधरी। डायमंड ऑफ भिवंडी भी उनको कहा जाता है। पावर प्ले का ये दूसरा और अंतिम ओवर। अब 3 खिलाड़ी सर्कल के बाहर, तीनों भी ऑन साइड में नजर आ रहे हैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप फॉरवर्ड स्क्वायर लेग है और एक डीप वाइडिश मिड विकेट। प्रीमेडिटेटिव, पहले ही मन बनाकर स्ट्रोक खेलने का प्रयास। अगदी बरोबर. आणि फलंदाज बीट होतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जयबजरंग चषक भादोड मध्ये तो ठरला होता. इस बार स्पिन करने का प्रयास था, बहुत ही बढ़िया तरीके से स्वीप किया और 4 रन। ये ऑफ ब्रेक गेंद थी, उसको बहुत जल्दी परख लिया था और विद द स्पिन खेला। बहुत ही बढ़िया स्ट्रोक 4 रनों के लिए। नक्कीच अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पिन सहित हा फटका केलेला आहे फलंदाज आपण बघतोय हर्षद याने, आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली. ती धावफलकावर 14 धावा. इस मैच का ये कुल मिलाकर तीसरा चौका और हर्षल के बल्ले से निकलने वाला पहला चौका। पहली गेंद सीधी वाली गेंद की थी, ये गेंद ऑफ ब्रेक थी, उसको बहुत जल्दी पिक कर लिया था और बहुत अच्छा एग्जीक्यूशन देखने को मिला। 2 खिलाड़ियों के दरमियान से खेला था स्क्वायर लेग की तरफ 4 रनों के लिए। और इस बार खींची हुई लेन थी, अच्छा उछाल, अतिरिक्त उछाल मिल रहा है गेंदबाजों को। अच्छी नोकझोंक तो चल रही है, लेकिन कहीं ना कहीं सोना देवी टेमगढ़ टीम के जो गेंदबाज है वो विकेट की तलाश में है। इस समय ब्रेक थ्रू की आवश्यकता है। स्कोर हुआ है 14 रन बिना किसी नुकसान के। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, इस बार बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास किया, लेकिन कहीं ना कहीं फिर से हमने देखा कि गेंद बल्ले के ऊपर से गुजर गई है। ठीक तरह से पोजीशन में नहीं आ पाए पुल शॉट लगाने के लिए। आणि चांगली गोलंदाजी आपण बघतोय. चौकारानंतर चांगली वापसी कमबॅक करताना गोलंदाज अल्पेश चौधरी. गुड लेंथ या फिर बैक ऑफ लेन से गेंदों को ऊपर उठाया जा रहा है। इस बार शॉर्ट पिच गेंद पुल किया है, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे पहुंचे जरूर, लेकिन कैच ड्रॉप। काफी अच्छा प्रयास था ये फील्डर द्वारा, लेकिन कैच लपक नहीं पाए वहां पर मौजूद खिलाड़ी। विवेक पवार थे गेंद के नीचे, बहुत दूर से आए थे। अगदी बरोबर, चांगला प्रयत्न तिथे विवेक पवार याने केला होता, मात्र अंतिम क्षणी चेंडू आपल्या हातामध्ये कॅरी करू शकला नाही. हर्षल को यहाँ पर जीवन दान मिला है। इस बार अच्छा संपर्क है, फील्डर है डीप में, लेकिन उनके सिर के ऊपर से डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 6 रन। आणि पहिला षटकार आपण बघतो या इनिंग मधील फलंदाज हर्ष त्याच्या बॅट मधून धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झाली. ती धावफलकावर 22 धावा. हाँ, हर्षित के बल्ले से ये सिक्सर निकलता हुआ, जो कैच उनका ड्रॉप हुआ है वो कहीं ना कहीं अब थोड़ा महंगा साबित होता हुआ। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। पावर प्ले में ये अच्छा स्टार्ट कहा जा सकता है काटई टीम के लिए। टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए 22 रन बिना किसी नुकसान के। अगदी बरोबर, 11च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा झळकलेल्यात आणि जमीची बाजू अजय आपण पाहतोय की काटई संघाचे 10 विकेट अजूनही शेष आहेत. और सुभाष, आपको क्या लगता है 5 ओवर में क्या अच्छा टोटल हो सकता है, जहां पर आप कहीं ना कहीं सोना देवी टेमगढ़ जैसी बड़ी टीम को एक अच्छी चुनौती दे सकते हो या फिर उनको परास्त कर सकते हो? 5 षटकामध्ये सोनादेवी टेमगढ़ संघाविरुद्ध 60+ धावा नक्कीच इथे काटे संघाला कुठून काढावे लागतील, कारण सोनादेवी टेमगढ़ संघाकडे अतिशय स्ट्रॉंग बॅटिंग आहे. खास करून रॉक ऑफ टेमगढ़ श्याम चौधरी यंदाच्या हंगामाचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये. जी हाँ, और ये चर्चा हो रही है पूरे भिवंडी क्रिकेट में कि सबसे ज्यादा फॉर्म में कोई खिलाड़ी है इस सीजन में बल्ले के साथ, तो वो श्याम है। पिंपलास के टूर्नामेंट में 200 से अधिक रन,
और उसके बाद इस टूर्नामेंट में भी सिटी क्रिकेट में उन्होंने बहुत अच्छी पारी खेली थी 41 रनों की आरडी के लिए। उस मैच में रईस बिल्डर्स के सामने उनकी स्थिति थोड़ी नाजुक हो गई थी शुरुआत में आरडी की। 15 पर 4 विकेट गिरे थे, उसके बाद शाम आए थे बल्लेबाजी के लिए और खेल का पूरी तरह से रुख पलट कर रख दिया उन्होंने। बहुत मैजिकल टच में है इस सीजन में शाम। ऐसे बेचने ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर सीधी रहती हुई गेंद थी। दूर से बल्ला चलाने का प्रयास, ऑन साइड में खींचना चाहते थे, एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे साई, लेकिन चूक गए। गेंदबाजी में परिवर्तन किया गया है, मिलिंद को आक्रमण पर लाया गया है। पहला ओवर किया था किशन ने, 10 रन खर्च किए थे, उसके बाद अल्पेश ने 12 रन खर्च किए। इस बार कट करने की कोशिश, कहीं ना कहीं थोड़े लेट हो गए। काफी तेज रफ्तार के साथ बॉलिंग कर रहे मिलिंद। भादोड विपक्ष धाने पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही संघाचे संघनायकांना टॉस साठी यायचं आहे। अच्छी शुरुआत यहाँ पर मिलिंद के लिए, थोड़ा सा दबाव बनाते हुए बल्लेबाज पर। इस बार ऊपरी किनारा लगा है, गेंद हवा में, फील्डर बहुत दूर है, नो मैंस लैंड में जाकर गिरती हुई गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। इससे पहले कि बाउंड्री से खिलाड़ी आते, 2 रन लेने का मौका वहां पर साई के पास। साई ज्यादातर हमने देखा है कि उन्होंने गेंद की लाइन में जाकर खेलने का प्रयास नहीं किया, या फिर गेंद की पिच तक वो ज्यादा पहुंचे नहीं है, उनका फुटवर्क उतना अच्छा रहा नहीं है, जिस वजह से उन्होंने ज्यादा डॉट गेंदें खेली है इस पारी में। 2 चौके जरूर उनके बल्ले से निकले हैं। और इस बार तो पीछा कर रहे थे, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर वाइड गेंद। अतिरिक्त के सौजन्य से स्कोर काटाई टीम का आगे बढ़ता हुआ 25 रन बिना किसी नुकसान के। सभी 10 विकेट हाथ में है, और आपने जैसे कहा कि 60 प्लस टोटल यहाँ पर बहुत जरूरी है, वहां तक पहुंचा जा सकता है, क्योंकि अब कहीं ना कहीं लाइसेंस है बल्लेबाजों के पास, खुलकर बैटिंग कर सकते हैं, कोई भी विकेट गिरा नहीं है। वही कोशिश इस बार निकल के मारा है, लाजवाब स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 6 रन। मात्र प्रेक्षकाने नक्कीच 300 रुपयाचं पारितोषिक गमावलेलं आहे, कारण दर्शन शेळके यांचा वाढदिवस आहे आणि शेळके ब्रदर्स यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे। ऑफ साइडला आपण झेल पकडता तर मात्र 300 रुपयाचं पारितोषिक त्या प्रेक्षकाने गमावलेले आहेत। और क्या खूब शॉट खेला है वहां पर, कदमों का इस्तेमाल किया, थोड़ा सा इनसाइड आउट, बिल्कुल हाफ वॉली में लेकर ड्राइव किया था हवा के रास्ते। आज के दिन का संभवतः अभी तक के खेल का सबसे बेहतरीन स्ट्रोक। मिलिंद एक बार फिर से आगे निकले, इस बार ऊपरी किनारा और एक आसान सा कैच। श्याम चौधरी ने कोई गलती नहीं की, स्टंप्स के पीछे पहले विकेट का पतन होता हुआ काटई टीम का ये पहला विकेट गिरा है साई के रूप में। आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्याला पाहायला मिळतोय, जो मिळून दिलेला आहे तो गोलंदाज मिलिंद याने चांगली वापसी करताना चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटचे एज घेऊन चेंडू इष्टरेषेच्या हातामध्ये स्थिरावतोय। फिर से कोशिश यही थी कि गेंद की पिच तक पहुंचा जाए, लेकिन गेंदबाज काफी चतुर है। इस बार गेंद की जो लेंथ थी उसमें उन्होंने कटौती की, शॉर्ट पिच गेंद की और अच्छी रफ्तार के साथ अच्छा उछाल भी प्राप्त किया। साई के पास कोई मौका नहीं था वहां पर बचने का, शॉट खेला जरूर, लेकिन बिल्कुल भी आदर्श पोजीशन में नहीं थे स्ट्रोक खेलने के लिए। बल्ले का ऊपरी सिरा लगा। यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी युवा उद्योगपती पोकागावचे दुष्यंत शेळके यांचे ते आगमन झालेले, त्यांचे हार्दिक स्वागत है। इस बार गेंद हवा में जरूर है, लेकिन फील्डर बहुत दूर है गेंद से, डिप स्क्वायर लेग क्षेत्र में। इससे पहले कि फील्ड किया जाता गेंद को विवेक द्वारा 1 रन लेने का अवसर। नए बैट्समैन 1 डाउन खेलने के लिए आए हैं गणेश ने आते ही अपना खाता खोला है, और इसके साथ ही 3 ओवर का खेल समाप्त होता हुआ काटई टीम की पारी में स्कोर हुआ है 32 रन 1 विकेट के नुकसान पर। दरम्यान नुकतंच आगमन झालेलं आहे युवा उद्योगपती यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी आपण बघतोय शेळके ब्रदर्स पैकी एक, नक्कीच हे डॅशिंग शेळके दुष्यंत शेळके यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तो 3 ओवर के पश्चात 32 बने हैं, 2 ओवर का खेल अभी भी पारी में शेष है। काटई टीम ने मैं समझता हूँ कि अच्छी शुरुआत की है, खासतौर पर पावर प्ले में 22 रन आए थे। पिछला ओवर जरूर मिलिंद का अच्छा घटा सोना देवी टेमगर के लिए, विकेट भी मिला उनको, ब्रेक थ्रू की आवश्यकता थी। साई आउट हुए हैं, जिन्होंने आउट होने से पहले 16 रन बनाए। इस समय हर्षद और गणेश की जोड़ी क्रीज पर है। धाने विपक्ष भादोड हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला। दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा पुकारा दिला जातोय की आपण टॉस साठी यायचं आहे। येलो मात्र लॉप केलेल्या चेंडूला, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाले आणि फलंदाज बाद होतोय झेलवाच्या रूपाने काटे या संघाचा।
लोअर फुल टॉस गेंद थी और बल्ले के बीचों बीच नहीं ले पाए, बल्ले के निचले हिस्से पर गेंद लगी थी। काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए बैट्समैन गणेश। जोरदार प्रहार किया था लेकिन वाइलिश लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद थे। टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी जिस वजह से उस खिलाड़ी को क्लियर नहीं कर पाए और एक आसान सा कैच थमाकर पेविलियन में लौटते हुए गणेश। गिरने वाला ये दूसरा विकेट। नए बल्लेबाज नंबर 4 पर क्रीज पर पहुंचे हैं भावेश। स्ट्राइक हर्षद के पास। इस बार मोड़ना चाहते थे ऑन साइड में, देखना है बैट से है या नहीं। शॉट फाइन लेग की तरफ खुद विकेट कीपर चले गए, हालांकि डिप में खिलाड़ी मौजूद है। लेग बाई का इशारा, मात्र 1 रन वहां पर मिला है। रनों की रफ्तार बढ़ानी है यहाँ से, कहीं ना कहीं पिछले ओवर से थोड़ी रनों की जो रफ्तार है वो थोड़ी धीमी हो गई है। किशन का ये दूसरा ओवर, पावर प्ले में गेंदबाजी की थी, उसमें उन्होंने 10 रन खर्च किए थे जो कि मैच का पहला ओवर था। किशन एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बैक ऑफ लेंथ रखा था, अक्रॉस द लाइन जरूर खेलने का प्रयास, लेकिन कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में बैट्समैन बना नहीं पाए। काटी टीम भी एक ऐसी टीम है जो कहीं ना कहीं टॉप ऑर्डर के बल्लेबाजों पर ज्यादा निर्भर करती है, खासतौर पर पहले 2-3 बल्लेबाज, लेकिन मिडिल ऑर्डर को भी अच्छा परफॉर्म करना होगा। और लगातार पीछे खेल रहे क्रीज में और काफी लेट हो रहे हैं। गेंद पहले निकल रही है, बल्ला बाद में घूम रहा है। लगातार डॉट गेंदे खेलते हुए नए बैट्समैन भावेश। स्कोर रुका हुआ है, टिका हुआ है, थमा हुआ है 33 पर। चौथे ओवर का खेल इस समय चल रहा है। पटकी हुई गेंद, ये भी हालांकि बल्ले पर तो नहीं ले पाए थे लेकिन वाइड, एक अतिरिक्त रन जरूर मिलेगा। किशन की यही कोशिश है सुभाष कि ज्यादा तेज गति से गेंदबाजी की जाए, आगे ना गेंदों को रखा जाए, गेंदों को पीछे ही रख रहे हैं, शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि बल्लेबाज कहीं ना कहीं लेट बल्ला चला रहे हैं। जो रफ्तार है किशन की, उसका कहीं ना कहीं ठीक तरह से मुकाबला अभी तक किया नहीं है भावेश ने। ये देखिए फिर से बैक ऑफ लेंथ रखा उन्होंने और फिर से छकाया, एक और डॉट गेंद। नक्कीच जे रणनीती वापरलेली आहे किशन म्हात्रे यांनी आतापर्यंत एक चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण या रणनीतीमध्ये तो सफलही झालेला आहे। डॉट गेंदों का जो परसेंटेज है वो काफी ज्यादा रहा है इस पारी में। इस बार इम्प्रोवाइज तरीके से खेलना चाहते थे, हालांकि वाइड गेंद है, अतिरिक्त रन जरूर मिल रहे हैं। सीधी उंगली से घी नहीं निकल रहा है, उसको देखते हुए उंगली टेढ़ी करने का प्रयास वहां पर बैट्समैन भावेश का। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार थोड़ा इंतजार किया था और बल्ले पर लेने में कामयाब रहे, लेकिन काउ कॉर्नर पर खिलाड़ी मौजूद है, 2 रन लेना चाहते हैं यहाँ पर। रनआउट का अवसर और जाना होगा बैट्समैन भावेश को पेविलियन में। विकेट का पतन। फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होतोय आणि आपण जर बघितलं तर तिसरा फलंदाज बाद झालेला आहे काटे या संघाचा। धावसंख्या आपण पाहतोय, धावफलकावर 36 धावा, 36। शायद भावेश का आउट होना कहीं ना कहीं ब्लेसिंग इन डिस्गाइज हो सकता है, अच्छी बात भी हो सकती है काटाई टीम के लिए, क्योंकि काफी स्ट्रगल कर रहे थे आज, उनके बल्ले पर ठीक तरह से गेंद नहीं आ रही थी। दूसरे रन के चक्कर में बैट्समैन रन आउट हुए हैं। 36 पर 3 इस समय 4 ओवर के बाद काटाई टीम। जय गावदेवी काटाई टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में सोना देवी टेमगढ़ टीम के विरुद्ध। आज का ये कुल मिलाकर तीसरा मैच है। नए साल की शुरुआत हुई है, सभी को एक बार फिर से नए साल की हार्दिक शुभकामनाएं। आप देख रहे हैं स्वर्गीय अप्पा नाना स्मृति चषक 2022। नया ओवर लेकर महेश चौहान, और इस बार पहले खेलना चाहते थे लेकिन बाद में देखा कि बहुत दूर है, अधूरे मन से हालांकि बल्ला चलाया था। वाइट का इशारा अंपायर द्वारा। स्कोर बढ़ता हुआ 37 रन 3 विकेटों के नुकसान पर। मात्र 6 गेंदे पारी में शेष है। यहाँ से कम 50 रनों की तरफ देखना होगा बल्लेबाजों को, लेकिन 50 रनों तक पहुंचने के लिए भी मुझे लगता है कि 2-3 अच्छे शॉट्स जरूर खेलने होंगे इस आखिरी ओवर में। फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर, एक और वाइड गेंद। महेश चौहान बहुत अनुभवी खिलाड़ी है, लेकिन थोड़े निराश करते हुए इस समय 2 लगातार वाइड गेंदे की है उन्होंने। हर्षद अभी भी क्रीज पर मौजूद है सुभाष, तो उम्मीद की जा सकती है कि कुछ लंबे हिट्स आए इस अंतिम ओवर में।
अगदी बरोबर. हर्षद याच्याकडे क्षमता आहे, मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. और इस बार फुल लेंथ गेंद थी, शफल करते हुए खेलना चाहते थे और फिर से वाइड है. इस बार लेग स्टंप के बाहर भटक गए गेंदबाज. विकेट के दोनों तरफ गेंदबाजी करने का प्रयास हो रहा है, लेकिन दिशा पर बिल्कुल भी नियंत्रण देखने को नहीं मिल रहा है. इस बार तेज भी किया था, पहली दो गेंदें ज्यादा तेज नहीं थी, ये गेंद ज्यादा तेज थी और लेंथ में भी परिवर्तन किया था. फुल लेंथ रखा था लेकिन लेग स्टंप के बाहर कर बैठे. इस बार हुक किया है, बड़े अटपटे ढंग से खेला है. फील्डर है डीप में लॉन्ग लेग पर, लेकिन गेंद उन तक कैरी नहीं हुई. और इससे पहले कि डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी वहां पर बैकअप के लिए आते. 2 रन पूरे कर चुके हैं. तीसरे के लिए पलटते हुए बल्लेबाज और यहां पर खतरा. जी हाँ, बैट्समैन रन आउट. हर्षद लौटते हुए पेविलियन की राह पर. चौथे विकेट का पतन होता हुआ, जबकि स्कोर हुआ है 41 रन 4 विकेटों के नुकसान पर. जय गावदेवी कटई. अगला मुकाबला एक रोमांचक मैच हो सकता है. दो बैलेंस टीमों के बीच की भिड़ंत देखने को मिलेगी. गावदेवी धानीव और नारायण स्मृति भादवड़ के बीच में. दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए आना है. हर्षद जो कि पारी की शुरुआत करने आए थे, अंतिम ओवर तक खेलते हुए नजर आए, लेकिन अब रनआउट का शिकार बने हैं. तीसरे रन के चक्कर में उन्होंने अपना विकेट गंवा दिया है. एक चौका उनके बल्ले से निकला, एक सिक्सर भी जड़ा उन्होंने. कुल मिलाकर अपने टीम के लिए 15 रनों का योगदान दिया. तो सलामी बल्लेबाजों ने जरूर रन बनाए. साई ने 16 रन बनाए, हर्षद ने 15 रन बनाए, लेकिन कहीं ना कहीं उतनी रफ्तार से वो बैटिंग नहीं कर पाए जिसकी आवश्यकता थी. शुरुआती 2 ओवर्स में तो ठीक ठाक खेल चल रहा था, 22 रन भी आए थे, पावर प्ले में विकेट भी नहीं गिरा था. लेकिन उसके बाद जिस रफ्तार से रन्स आने चाहिए थे, उस रफ्तार से बल्लेबाज बैटिंग नहीं कर पाए. डॉट गेंदें कहीं ना कहीं ज्यादा खेली. यदि उन डॉट गेंदों पर सिंगल डबल्स भी लेते रहते तो एक अच्छा टोटल बन सकता था. अब 5 गेंदें पारी में शेष है. स्कोर हुआ है 41. इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास. ये गेंद बल्लेबाज के रिब केज में लगी है, कोई रन नहीं मिलेगा. धीरे धीरे रिदम में आते हुए गेंदबाज महेश. शुरुआत उनकी भी काफी खराब रही. लगातार 3 वाइड गेंदें की उन्होंने, लेकिन अब वापसी करते हुए नजर आ रहे हैं. स्ट्राइक इस समय राकेश के पास. रोमित नए बल्लेबाज है जो कि नॉन स्ट्राइकर्स एंड पर है. कदमों का इस्तेमाल. इस बार गेंद की पिच तक पहुंचकर बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर. 4 रन. राकेश याच्या बॅट मधून हा चौकार आपण पाहतोय. राकेशकडे क्षमता आहे, मात्र आपण पाहतोय तब्बल 5व्या क्रमांकावर राकेश हा खेळण्यासाठी खेळपट्टीवर आलेला आहे. जी हाँ, थोड़ा लेट आए हैं बल्लेबाजी के लिए, लेकिन बहुत ही दिलकश ड्राइव. फुटवर्क देखने लायक था. एक क्लासिक स्ट्रोक खेला है उन्होंने. इस बार स्विच हिट किया, लेकिन सीधे फील्डर के पास. शॉर्ट थर्ड मैन पर बहुत अच्छा कैच. चौका लगाने के बाद तुरंत पेविलियन में लौटते हुए बैट्समैन राकेश. चौथा फलंदाज 5वा फलंदाज इथे बाद होतोय राकेशच्या रूपाने. धावसंख्या स्थिर आहे. धावफल करू 45 धावा. 45. देखिए, इतनी ज्यादा डॉट गेंदे खेलने के बावजूद भी और आपके 5 विकेट्स गिरने के बावजूद भी आप 45 तक तो पहुंच चुके हो. तो इसी से पता चलता है कि यहाँ पर रन्स तो बनते हैं, और इतिहास भी ये बताता है कि यहाँ पर काफी बड़े बड़े स्कोर बन रहे हैं. लेकिन कहीं ना कहीं बल्लेबाजों ने कुछ गलतियां की है, जिस वजह से उतने ज्यादा रन इस मैच में नहीं बने हैं. नए बल्लेबाज नंबर 7 पर आए हैं ऋषिकेश. स्ट्राइक उनके पास रहेगा. स्विच हिट किया जरूर, लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए. और थोड़ा दूर से खेलते तो वहां पर चौका जरूर हासिल कर सकते थे, क्योंकि थर्डमैन के जो खिलाड़ी थे वो सर्कल के अंदर थे. और थोड़ा फाइन भी रखा गया था शॉर्ट थर्डमैन को, लेकिन एक अच्छा कैच वहां पर फील्डर ने लपका. ऋषिकेश बायात से बल्लेबाजी करते हैं. उनके लिए ऑफ साइड में 4 खिलाड़ी सर्कल के अंदर, एक बाउंड्री पर. ऑन साइड में सभी खिलाड़ी बाउंड्री पर. बढ़िया गेंद. आगे रखी हुई गेंद थी, उसको बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास. जो गेंद फ्रंट फुट पर खेलने वाली थी उसको बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास किया था. तो सही तकनीक का यहाँ पर इस्तेमाल नहीं किया गया. लोअर मिडिल ऑर्डर के बल्लेबाज इस समय क्रीज पर. महेश चौहान एक बार फिर से. इस बार फुल टॉस है, बैक टू द बॉलर. यहाँ पर कैच तो ड्रॉप हुआ है, लेकिन रनआउट का अवसर है और बैट्समैन रनआउट. धानीव संघाचं संघनायक आणि भादोड संघाचं संघनायक पण व्यापीठ समोर टॉस साठी हेच आहे. तो इस तरह से पुढील सामना या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हाँ, पारी यहाँ पर समाप्त हुई है.
जय गावदेवी काटई टीम की टॉस हार कर पहले बैटिंग की है उन्होंने सोना देवी टेमगर टीम के सामने, और अपने निर्धारित 5 ओवर्स में बनाए हैं मात्र 45 रन 45। जीतने के लिए 46 रनों का लक्ष्य 5 ओवर के खेल में सोना देवी टेमगर टीम के सामने। रिक्वायर रेट पारी की शुरुआत से ही रहेगा 9.20 रन प्रति ओवर। चला, टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघांचे कर्णधार धानिव आणि भादवड। या सामन्याची नाणेफेक आदरणीय राजाराम म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते केली जाणार आहे। त्यांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठाच्या खाली यायचं आहे। दोन्ही संघांचे कर्णधार जरा फास्ट या। भादवड आणि धानिव या दोन बलाढ्य संघांदरम्यानची ही लढत असणार आहे। आजचा पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल। आजपासून या जय हनुमान क्रीडा नगरीमध्ये पोगावमध्ये स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषकामध्ये आपण ग्रामीण क्रिकेटला सुरुवात केलेली आहे। सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करतो। या स्पर्धेचे आयोजक जय हनुमान क्रीडा मंडळ पोगाव, त्याचप्रमाणे आगरी राजा प्रतिष्ठान पोगाव आणि तेजस पाटील साहेबांच्या माध्यमातून। जय विश्वकर्मा आलेले आहेत। माझ्या उजव्या बाजूला उभे आहेत दानिव संघाचे कर्णधार आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत भादवड संघाचे कॅप्टन मुकेश मते। राजारामजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। मुकेश मते कॉल देणार आहेत। हेड असा कॉल, परंतु टेल आलेला आहे। टॉस धानिव संघाने जिंकलाय। थँक्यू सो मच सर। आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी। जय, काय निर्णय? आम्ही फिल्डिंग करणार पहिले. फिल्डिंग करणार आहात। आता सातत्याने आम्ही पाहतोय की मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुमचा संघ भिवंडीमध्ये खेळत असतो, तर त्याचा किती फायदा होतोय? कसा कॉन्फिडन्स आहे तुमच्या संघाचा? आम्ही भिवंडीला रेग्युलर खेळण्याचा प्रयत्न करतो आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आम्ही कॉन्फिडन्स नेहमी चांगलाच असतो आमचा. निश्चितच, आणि त्याची गरज देखील आहे। तर या ठिकाणी फिल्डिंग करत असताना भादवड संघाला 5 षटकांमध्ये काय स्कोर पर्यंत थांबवण्याचा तुमचा प्रयत्न राहील? समोरचा संघ हा चांगला संघ आहे आणि कमीत ते कमी धावामारात आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. कुठल्या गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा असणार आहेत? विशेषतः आपण नेहमीच पाहत असतो की विश्वनाथ जाधव एक मोठं नाव आहे तुमच्याकडे, तुम्ही स्वतः देखील एक उत्कृष्ट खेळाडू आहात, मात्र त्या व्यतिरिक्त कुठले खेळाडू असणार आहेत गोलंदाजीमध्ये जे चांगली कामगिरी करू शकतील? नंदन आहे आणि रोशन आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? सुपर. सुपर्ब, ॲब्सोल्युटली राईट। थँक्यू सो मच। तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। मुकेश, कशी वाटते स्पर्धा? स्पर्धेचं आयोजन खूप चांगलं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी यंदा आयोजन चांगलं केलं तर खेळायला चांगली मजा येईल। समोर पहिल्याच फेरीमध्ये एक मोठा संघ येऊन ठेपलाय दानिव संघ। या अगोदर ह्या हंगामामध्ये कधी खेळलात का त्यांच्या विरुद्ध, आणि कसं म्हणजे काय वाटतं त्या टीम विषयी? या अंगामध्ये तर आता पहिल्यांदा त्यांच्याशी आम्ही खेळतोय समोर। आधी सुद्धा झालेले आहेत मॅची। त्यांचा संघही चांगला आहे वसई तालुक्यातील। टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता, आणि आता बॅटिंग करत असताना किती स्कोर उभारण्याचा प्रयत्न राहील? बॅटिंगच स्वीकारली असते आम्ही 60+ जाण्याचा नक्की प्रयत्न करू। थँक्यू सो मच आमच्याशी संवाद साधण्यासाठी। तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या मॅचसाठी। तर टॉसमधून समाचार असा आहे की गावदेवी धानिव संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, त्या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ। तर करेश म्हात्रे आणि विश्वनाथ जाधव या दोन्ही खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपलं जय क्रीडा मंडळ पोगाव आणि अग्रेचे प्रतिष्ठान पोगाव यांच्या माध्यमातून स्वर्गीय आप्पा नाना स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे। आपण जर ऑफ साईडला झेल पकडता तर 300 रुपयाचं पारितोषिक आणि ऑन साईडला झेल पकडता तर 200 रुपयाचं पारितोषिक आज दर्शन शेळके यांचा वाढदिवस आहे आणि शेळके ब्रदर्स यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल। देवालो बादवड करेश म्हात्रे आपण विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे, कारण आपल्याला असं इन्व्हाइट केलं जात आहे। तसेच विश्वनाथ जाधव गावदेवी धानिव संघाचा एक अतिशय सुरेख खेळाडू,
आपणास विनंती असेल की आपण यायचं आहे. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर वळूया आपण सामन्याकडे. 46चं लक्ष आहे टेमघर संघासमोर आणि या लक्ष्याचं पाठला करण्यासाठी सनजोडे मैदानामध्ये किशन म्हात्रे, विवेक पवारसह आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय, सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेलं आहे P1चं पहिले षटक घालण्यासाठी. मेटेडे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर बघितली तर 2 क्षेत्ररक्षक अल्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी इनफिल्डच्या वरून हा चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली आणि झेलबादच्या रूपाने फलंदाज किशन म्हात्रे याची केली संपुष्टात येते. तर पहिला फलंदाज शून्यावर बाद झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर गोलंदाज गणेश यांनी आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आपण रोज सामना पाहतोय गावदेवी काटे विपक्ष सोनादेवी टेमघर या दोन संघामध्ये. आणि दुसऱ्या चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय गोलंदाज गणेश याला. मॅन इन फॉर्म नवीन फलंदाज रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी आता मात्र खेळपट्टीवर जातोय. आपण पाहतात स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2021-22 आयोजन सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतंय. 29 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि आज 1 जानेवारी आजपासून ग्रामीण पूलमधील सामन्यांना सुरुवात झालेली आहे. या अगोदर आपण 2 दिवसीय सिटी क्रिकेटचा थरार पाहायला होता आणि आता मात्र ग्रामीण क्रिकेटच्या थराराला सुरुवात झालेली आहे. यावेळी मात्र कॉपी बुक स्टाईल मध्ये हा फटका केलेला आहे फलंदाजाने. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. विवेक पवार आपण पाहतोय स्ट्रायकर रेनला, तर नाशिकला आपल्याला पाहायला मिळतंय श्याम चौधरी हा फलंदाज. गावदेवी काटे विपक्ष सोनादेवी टेमघर या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. काटे संघाकडून पहिले षटक घातलं गोलंदाज गणेश, सामना करेल फलंदाज विवेक. यावेळी मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिझनला सुरेख झेल आणि दुसरा फलंदाज फेलला. दुसरा फलंदाज विवेक पवार याची खेळी संपुष्टात येते. दुसरा हादरा बसतोय तो सोनादेवी टेमघर संघाला विवेक पवारच्या रूपाने. पहिला फलंदाज किशन म्हात्रे बाद झाला होता आणि त्यानंतर विवेक पवार हाही बाद होताना आपण पाहतोय. तर दोन्ही सलामीचे फलंदाज इथे बाद झालेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव नाही. सेकंड स्टार्ट आपण पाहतोय सोनादेवी टेमघर या संघाचा, कारण 2 फलंदाज शून्यावर बाद झालेले आहेत. आणि या स्पर्धेचा विचार केला तर 29 डिसेंबर हा सिटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये नक्कीच हा दिवस शून्यासाठीच गणला जाईल, कारण एका दिवसामध्ये सर्वाधिक 20 फलंदाज तालुका क्रिकेटमध्ये एका दिवसामध्ये बाद होण्याचा विक्रम याच मैदानावर याच चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. 29 डिसेंबर या दिवशी सिटी क्रिकेटमधील 20 फलंदाजांना एका दिवसामध्ये खाते उघडण्याची संधी मिळाली नव्हती. आणि इथे मात्र आपण पाहतो 2 फलंदाज हे खाते न उघडता डगवटच्या आश्रयाला गेलेले आहेत. 2 फलंदाज आवेश येतोय. अवेश पाटील आणि श्याम चौधरी ही जोडी मैदानामध्ये. यावेळी इनफिल्डच्या वरून हा चेंडू रुलला एक्स्ट्रा कोरिजन मध्ये क्षेत्ररक्षक 2-2 चेंडू झेपावत आहेत. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कोरिजनला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज अवेश पाटील. 2 धावेने अकाउंट ओपन होतोय अवेश पाटीलचं आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतोय सोनादेवी टेमघर या संघाचं. 46चं लक्ष आणि 46 लक्षाचं पाठलं करताना सोनादेवी टेमघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. मेटेरी पावसाचा पहिलं षटक गावदेवी काटे संघाकडून हाताळतोय गोलंदाज गणेश. फील्ड मध्ये परिवर्तन केले जात आहे. आपण पाहतोय
मिडॉन ही 30 सर्कलमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू पॉइंट मध्ये ट्रेवल होतोय आणि तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. तर एका धावीने आवेश पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर आणि सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या ही 3 आपल्याला पाहायला मिळते. P1च्या पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज गणेश याने. कम खर्चीला और फुल चर्चेला असं षटक गावदेवी काटे संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज गणेश याचा राहिला आहे, कारण या षटकामध्ये त्यांनी 2 विकेट चटकावलेल्या आहेत आणि फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. धावांचं लक्ष आहे आणि 46 लक्षाचा पाठलाग सोनेरी टेमघर संघ करतोय. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के नक्कीच सोनेरी टेमघर संघाला गावदेवी काटे संघाने दिलेले आहेत आणि त्या धक्क्यामधून नक्कीच या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाला सावरावं लागेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर फीट जो दुसरे षटक करण्यासाठी गोलंदाज अंकुर येतोय. आता मात्र 3 षटकांची ऑल्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांना सोहळ संधी आज दर्शन शेळके यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांनी जर ऑन साईडला झेल पकडला तर 200 रुपये आणि ऑफ साईडला झेल पकडला तर शेळके ब्रदर्स यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कॅच लो और कॅश लो, एक गोल्डन चान्स प्रेक्षकांसाठी हे असणार आहे. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. जोपर्यंत एका टप्प्यावर चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज आवेश पाटील. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती 4 धावा. अंकुर गोलंदाजी मार्गावर P2चं दुसरं षटक करण्यासाठी गावदेवी काटे संघाकडून आलेलं आहे. निसर्गाची कुशीत वसलेलं हे पोगाव गाव आणि पोगावाचं ग्राउंड आपण पाहतोय. आणि या मैदानामधून GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे स्पर्धेचं थेट प्रेक्षेपणे केलं जात आहे. अंकुर सामना करेल यावेळी फलंदाज श्याम चौधरी. यावेळी मात्र झेल सोडला गेलेला आहे. हा कॅच नाही तर कदाचित मॅच सोडलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण एक संधी आली होती श्याम चौधरी याला बाद करण्याची, मात्र त्या संधीचं सोनं इथे गावदेवी काटे संघाला करता आलेलं नाही. कॅच सोडलाय का मॅच सोडलाय हे नक्कीच याचं उत्तर सामना संपल्यानंतरच मिळेल. अंकुर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज श्याम. यावेळी इनफिल्डच्या वरून चेंडू टोललेला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फॉम्पलिंग पाहायला मिळतं, मात्र एकच धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावीने श्याम चौधरी आपलं खातं उघडतोय आणि एका धावीने सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धाव प्रकार 5 धावा. 5 षटकांचा सामना आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे. जे आव्हान येते 46 धावांचं. उजव्याने डावखुरी शैलीचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय आणि परिणाम स्वरूप क्षेत्ररक्षणामध्ये हे बदल इथे वारंवार केला जाईल. यावेळी मात्र दिशा फरकटलेला चेंडू पंचांचा वाईट साईड होतो. अवांतर धाव. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावबल करून 6 धावा. अजून इथून 40 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. सिंगल धाव हा फलंदाज पूर्ण करतोय. सिंगल धावने स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती धावपल करून 7 धावा. आपण जो सामना पाहतोय गावदेवी काटे विपक्ष सोनादेवी टेमघर या 2 संघामध्ये दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि दुसरं षटक गावदेवी काटे संघाकडून हाताळतोय गोलंदाज अंकुर. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. बॅकवर्ड खेळले का, मात्र हा झेल पकडलाय. मात्र
पडद्याच्या आतमध्ये आपण पकडलेला आहे, पडद्याच्या बाहेर झेल पकडायचा आहे. आणि प्रेक्षकांना विनंती असेल, जर आपण पडद्याच्या आतमध्ये येऊन झेल पकडता तर आपल्याला बक्षीस दिलं जाणार नाही, उलट आपल्याकडून पैसे घेतले जातील. धावसंख्या 6 वाढते आणि धावसंख्या 6 वाढून झाली ती धावफलकावर 13 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. श्याम चौधरी यंदाच्या अंकामध्ये सर्वाधिक फॉर्म मध्ये मॅन इन फॉर्म पण पाहतोय रॉक ऑफ टेमगर. श्याम चौधरी सध्या सामना करेल गोलंदाज अंकुर याचा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे मात्र 200 रुपयाचा पारितोषिक गमावलेला आहे. हाही षटकार. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकाने संधी गमावलेली आहे. आज दर्शन शेळके यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेळके ब्रदर्स यांच्याकडून बक्षिसांची खैरात आपण पाहतोय प्रेक्षकांसाठी असणार आहे. मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकाने ती संधी गमावलेली आहे. 2 षटकार मात्र श्याम चौधरीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि षटकाराने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 19 धावा. P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि कुठेतरी दडपणाखाली सोनादेवी टेमगर संघ होता. त्या दडपणातून श्याम चौधरी याने चांगल्या स्थितीमध्ये सोनादेवी टेमगर संघाला आणलेलं आहे. यावेळी ऑनट्रेचा फटका आपण पाहतोय. ऑन साइडला मिडविक रिजन मध्ये चेंडू फील केला जातो, फेकी केला जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण, एका धावने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. गणेशाला संघनायकाने कायम ठेवलेला आहे, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आणि आपल्या स्पेलमधील शेवटचे षटक हाताळण्यासाठी गणेश गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय. तर हे सांघिक 3रं षटक आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा झालेल्या आहेत आणि इथून अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल सोनादेवी टेमगर संघाला सामना जिंकण्यासाठी. गणेश सामना करेल फलंदाज श्याम चौधरी. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून हा फटका खेळलेला आहे. वाडेश लॉंग ऑन रिजनमध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 21 धावा. डावखऱ्या फलंदाजांसाठी नक्कीच पहिला दुसरा दिवसही नक्कीच इथे पाहायला मिळाला, कारण डावखऱ्या शैलीच्या फलंदाजाने पहिला आणि दुसरा दिवस सिटी फील्ड मधून अक्षरशः गाजवला होता. त्यामध्ये श्याम चौधरी याला आपण पाहिलं होतं RD 444 ओवली संघाकडून खेळताना. यावेळी मिस्टाम फटका, चेंडू हवेमध्ये पॉइंट रिदम मध्ये सुरेख झेल आणि समाप्त होतोय या फलंदाज आवेश पाटील याचा खेळ. 3रा फलंदाज बाद झालेला आहे आवेशच्या रूपाने सोनादेवी टेमगर या संघाचा. ऋषिकेश यांनी अतिशय सुरेख झेल पकडलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी आता मात्र खेळण्यासाठी जातोय. एक चांगली जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरी आणि त्याला साथ देण्यासाठी डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 21 धावा. 3रं षटकाचा खेळ सुरू असताना गावदेवी काटे विपक्ष सोनादेवी टेमगर हा ग्रामीण पूल मधील सामना आपण पाहतोय. आज स्वर्गीय अप्पन नाना स्मृती चषकामधील ग्रामीण पूलच्या सामन्यांना सुरुवात झालेली आहे.
गणेश व्हीआयपी टायझन कडून आलताना सामना करेल फलंदाज अल्पेश चौधरी. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते ऑफ ऑफ स्टंप आणि फलंदाज अल्पेश चौधरी पूर्णपणे अचंबित होतोय. चांगली डिलिव्हरी आपण बघतोय गणेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 21 धावा. आव्हान आहे ती 46 धावांचं. यावेळी सीधा ब्लेडने हा फटका केलेला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण वायडिश लॉंग ऑफला. तोपर्यंत एका धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज अल्पेश चौधरी आणि एका धावेने सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर 22 वर. 2022 या वर्षामधील पहिला दिवस आणि धावसंख्या सोनादेवी टेमघर संघाची 22 आपल्याला पाहायला मिळते. लक्ष आहे ते 46 धावांचं. यावेळी अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या स्क्वेअर ऑफ द विकेट 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळाले होते आणि तोपर्यंत श्याम चौधरी अल्पेश चौधरी यांनी 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 24 वर. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर 3 बाद 24 अशी धावसंख्या आपण पाहतोय सोनादेवी टेमघर या संघाची. इथून अजून 22 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये सोनादेवी टेमघर संघाला 22 धावांची आवश्यकता आहे. 22 धावांची आवश्यकता आहे. 2022 मधील पहिला सामना दोन्ही संघ खेळत आहेत आणि आपण जर विचार केला तर 22 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. आज दर्शन शेळके यांचा वाढदिवस आहे आणि दर्शन शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आपण जर सीमारेषे बाहेर झेल पकडता, जर ऑन साईडला झेल पकडता तर 200 रुपयाचं पारितोषिक आणि ऑफ साईडला झेल पकडता तर 300 रुपयाचं पारितोषिक शेळके ब्रदर्स यांच्याकडून आपल्याला दिलं जाईल. 2 षटकांचा खेळ शेष आहे आणि 2 षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला तर बरोबर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकू लागतील सोनादेवी टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा 4था दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला सामना आपण पाहणार होता पिंपळस विपक्ष सोनाल या 2 संघामध्ये. दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळालेला ज्युचंद्र विपक्ष भिनार हेमन हराड या संघामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना कासारवडोली विपक्ष आवाज भिनार किरण भोईर या संघामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर सामना भादर विपक्ष बादशाही पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. उद्याच्या शेड्यूलला पिंपळस विपक्ष सोनाले या सामन्याने सुरुवात होईल. राकेश पाटील गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय की 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. सामना करेल फलंदाज अल्पेश चौधरी. यावेळी ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. मिडविकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि फक्त एकच धाव. पंचांचा नो बॉलचा इशारा. येस 1+1 स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण बघितलं तर 3 क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये तैनात केले गेले होते आणि क्रिकेटच्या नियमाविरुद्ध नक्कीच क्षेत्ररक्षण सजवल्यामुळे पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा 2 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि पुढील चेंडू फ्री असणार आहे. येस उघडा डोळे पहा नीट कारण हा चेंडू असणार फ्रीट. धावसंख्या पोहोचते ती 26 वर आणि फ्रीट खेळण्याची संधी रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी याच्याकडे चालून आलेली आहे. तर कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचे आहे. जास्त वेळ गावदेवी काठी संघाने खर्च करायचा नाही. फ्रीट चेंडू असणार आणि फ्रीट
आपण पाहतोय श्याम चौधरी साठी असणार आहे आणि फ्री हिट वर बडा हिट चेंडू सीमा पार श्याम चौधरीच्या बॅट मधून गेलेला मिड विकेटच्या वरून हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 32 धावा. श्याम चौधरी याचा 0 या धावसंख्येवर झेल सोडला होता गावदेवी काटे संघाने आणि त्यानंतर आपण पाहतोय श्याम चौधरी याने मागे वळून पाहिलेलं नाही. अडचणीत सापडलेल्या संघाला श्याम चौधरी यांनी नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आणलेलं आहे. कॅच इन द मॅच, पकडा केस जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. जर श्याम चौधरी याचा झेल तिथे पकडला गेला असता तर कदाचित या सामन्याचे चित्र वेगळे आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर तडला स्थान नाही. यायले हो 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 ये उडाया रॉक ऑफ टेमगर चेंडूला फेकून देतोय सीमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 38 धावा. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आता आपण पाहतोय या सोनदेवी टेमगर या संघाला आणि त्याचं कारण मॅन इन फॉर्म पुन्हा एकदा फॉर्म मध्ये. हे मैदान अक्षरशः श्याम चौधरी या फलंदाजाने गाजवलेलं आहे कारण सिटी पूल मधील राईस बिल्डरचा संघांच्या गोलंदाजांचाही श्याम चौधरी याने एक खरपूस समाचार घेतला होता आणि ते समाचार घेताना आपण पाहतोय गावदेवी काटे संघांच्या गोलंदाजांचा. बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही. पाहूया श्याम चौधरी पहिला फलंदाज बनतोय का षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम करणारा. चौकारांच्या 2 हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. षटकांच्या हॅट्रिकवर श्याम चौधरी यावेळी मात्र स्विंग अँड मिस चांगली वापसी करताना गोलंदाज राकेश. धावसंख्या स्थिर आहे, धावफलक 38 धावा. इथून फक्त 8 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमगर संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी इनसाइड आउट कव्हरच्या वरून चेंडू जातोय. जोपर्यंत डीपला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. श्याम चौधरी आणि अल्पेश चौधरी यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलक 40 धावा आणि इथून फक्त 6 धावांची आवश्यकता आहे पहिल्या फेरीमधील हा पहिला सामना जिंकण्यासाठी सोनादेवी टेमगर संघाला. यावेळी पॉइंट रिझन मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडूच्या मॅरिट नुसार नक्कीच इथे फटका होता श्याम चौधरी याचा, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंट रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 40 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमगर संघाला सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय सोनादेवी टेमगर या संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. गतीमध्ये परिवर्तन यावेळी पाहायला मिळालं होतं आणि गतीला ओळखू फारकू शकला नाही फलंदाज. तर अशा प्रकारे 4 षटकांची समाप्ती झालेली आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते 40 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये बरोबर सोनादेवी टेमगर संघाला 6 धावांचीच आवश्यकता असेल विजयासाठी. गावदेवी काटे संघाला सामना जिंकायचा असेल तर मॅजिक षटक हाताळावं लागेल. वेलकम बर्थडे बॉय बाला तरे. मित्रांनो आज 1 जानेवारी आज तालुक्यामध्ये डायमंड ऑफ ब्लॅक डायमंड ऑफ दापोडे राजन पाटील खडे खडे शॉट खेळणारा बाला तरे, लसित मलिंग ऑफ गोडसई कपिल केने यांचा वाढदिवस आहे आणि तिन्ही खेळाडूंना वाढदिवसानिमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आंतरशिकेचा विचार केला तर आजच्या दिवशी 1984 मध्ये बांगलादेशचा पहिला विकेट हॅट्रिक टेकर गोलंदाज आलोक कपालीचा जन्म झाला होता आणि आज आलोक कपालीचा वाढदिवस आहे ज्याने बांगलादेश संघाकडून क्रिकेटमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोमित येतोय. रोमित घरात मच्छिंद्र घरात यांचे सुपुत्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आणि केतन घरात यांचे बंधू आहेत. यावेळी मात्र मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश मात्र चूक करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही.
धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावफलकावर 42 धावा. इथून 4 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आपण बघतो सोनादेवी टेमघर संघ आणि त्याचं कारण श्याम चौधरी याचे अतिशय सुरेख फलंदाजी. श्याम चौधरी याला 0वर योगदान दिलं होतं ते खूप महाग ठरलेलं आहे गावदेवी काटे या संघाला. यावेळी केवळ छोट्या पॅकेटचा वापर करून चेंडूला ढकललेला आहे पॉइंट रिझनकडे एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 वर आणि इथून फक्त इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मच्छिंद्र घरत यांचे सुपुत्र आपण बघतोय रोमित घरत नेताजी संघाकडून उत्कृष्ट सलामीवीर नक्कीच मच्छिंद्र घरत राहिलेले आहेत. खास करून हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर नेहमीच त्यांना आपण खेळताना पाहत होतो. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी असणार आहे कारण हे ग्रामीण पूल मधील सामने आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. काटे संघाला विनंती अशा पण जास्त वेळ खर्च करायचा नाही. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातं. एक क्षेत्ररक्षक ऑन साइडला 30 सर्कल मध्ये बोलवण्यात आलेलं आहे. यावेळी फुलटा चेंडू होता आणि एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या सिंगलने वाढते 44 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. श्याम चौधरी याला दिलेलं जीवदान खूपच महाग ठरलेलं आहे आणि तसंही म्हटलं जात आहे की मेलेल्या कोंबड्याला आगीचं भय नसतं. कारण जीवदान मिळाल्यानंतर फलंदाज बिंदास खेळतोय आणि बिंदासपणे इथे श्याम चौधरी खेळताना दिसलेलं आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. क्लोज क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. मात्र इथे धावपाची संधी होते ते संधीचं सोनं करता आलेलं नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि धावसंख्या सिंगल निवडून झाली ती धावपलीवर 45 धावा. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. मात्र गावदेवी काटे संघाचंही कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे नक्कीच त्यांनी चांगला खेळ इथे सोनादेवी टेमघर संघासमोर केलेला आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग इज कंपल्सरी. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला सामना जिंकण्यासाठी. फलंदाजाचे शेजारी वाढलेले आहेत. अंबरेला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तर छोट्या पॅकलीचा वापर करून हा फटका केलेला आहे आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे तो सोनादेवी टेमघर या संघाने. अभिनंदन सोनादेवी टेमघर यांना हाडले गावदेवी काटे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्याने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केलेली आहे. जो फलंदाज सकाळी चांगला खेळतोय, दुपारी चांगला खेळतोय, रात्री चांगला खेळतोय आणि संध्याकाळी चांगला खेळतोय, श्याम चौधरी रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. श्याम चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच. मॅन इन फॉर्म. श्याम इज द मॅन ऑफ द मॅच. आणि श्याम चौधरी या मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमच्या मंचावर विराजमान मान्यवर आमच्या पोका गावचे ज्येष्ठ नागरिक राजाराम म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. धानवी संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. गावदेव धानवी व विपक्ष नारायण स्मृती भादोड या 2 संघांना पुढील सामन्यामध्ये आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. एका बाजूला करिश म्हात्रे, मुकेश मते तर दुसऱ्या बाजूला विश्वनाथ जाधव